समर्थ, समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या लेकाला 8:30ला स्कूलला जायचं आहे. तर त्याची सगळी तयारी आहे. टिफिन वगैरे झालेला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे, भांडी आहे ती घासायची आहे. सकाळची भरपूर सारी मला काम असतं, भरपूर सारं. पण काय त्यातूनही वेळ काढायचा असतो तुमच्यासाठी. आपली लाईफस्टाईल काय आहे, आपलं जीवन काय आहे, कसं जगायचं, कसं मरायचं आणि कसं करायचं, हेच आपल्या आयुष्यात आहे, बाकी काही नाही. फक्त काही जसे विचार करू नका. छानसं छोटंसं जीवन आहे, छानपैकी जगा. तुम्ही स्वतःही जगा, दुसऱ्यांनाही जगायला द्या आणि त्या जगण्याचा आनंद घ्या. तर अशी आमची सकाळना आज आता एवढी कामं झाली आहेत, 9:30 वाजतील. 9:30ला असं मी विचार केला आहे की आज प्रिन्सचं कबाड आहे ते लावायचं आहे, कारण की प्रिन्सच्या पप्पांनी सांगितलं आहे की बाई आज त्याचं कबाड लाव आणि काय नसेल पाहिजे ते कपडे देऊन टाक. तो खाली लाडू फिरतो तो तरी घालेल. तर मी बोलली ठीक आहे, कारण की पुढच्या महिन्यात आम्हाला बाहेर जायचं आहे, तेव्हा परत शॉपिंग होणार, परत ती खरेदी, परत ते कपडे. त्याच्यामुळे तो बोलतो जे आहे ते पहिले कमी करा, ते तरी द्या, मी दुसरे गरीब कोण घालतील. तर मी बोलली ठीक आहे. तर माझा 9:30 वाजता मी एकीकडे मशीन लावणार आहे कपड्याची आणि मी त्याचं कबाड आवरणार आहे. त्यामुळे आपण भेटूया कबाड आवरताना. तर तुम्ही बघताच आहे सकाळी मी रोज 4ला उठते. आज मी उठली आहे 5:30ला. मी तुम्हाला सांगितलं ना माझी मान दुखत होती, तर मला रात्रभर झोपच नव्हती. तर ती मान दुखत होती, तर मग मी थोडं आता उठे ना. ॲक्च्युली ना प्रिन्सला स्कूल होती, आज सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असते, पण आज सॅटर्डेला त्याला स्कूल होती कारण की त्याचा ॲन्युअल डे आहे 6 तारखेला. तर मी बोलली आज सॅटर्डे मस्त झोपेल. नंतर मॅसेज आला स्कूलमधून की शनिवार आहे, तर मग त्याला स्कूल होती. स्कूल म्हणजे डान्सची प्रॅक्टिस होती, तर मग काय उठावंच लागलं. बोलली जरा आराम करेल, तर काय आराम करायला भेटला नाही, कारण की माझ्या बाकीच्या मुलांना शाळेला सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर मी आराम करायचं होते, पण नाही, रिंगच्या पप्पांचा टिफिन पण होता. मग मी उठली 5:30ला. मग उठल्यानंतर मग मी थोडं स्लो कारण की मला मान खूप दुखती आहे, माझी अजूनही दुखती आहे. आणि मला बोलतात ना होतच नव्हतं, पण तरीसुद्धा करावं तर लागणार, कारण की त्याला मी कसं असं पाठवणार ना न खाता. तर मग मी उठली, अंघोळ वगैरे माझं रोजचंच असतं, देवपूजा वगैरे सगळं झालं. ॲक्च्युली देवपूजा अशी असते, म्हणजे छोटीशी देवपूजा नसते. माझ्या देवांना अंघोळ वगैरे घालायची असते. मग मी गुरुवारी किंवा शुक्रवारी असं वार बघून त्यांना एक दिवस अंघोळ वगैरे घालायची असते. बाकीच्या वेळेस माझी पूजा म्हणजे कसं त्यांना दिवाबत्ती करायचं, दारामध्ये दिवाबत्ती करायचं, सूर्यनमस्कार करायचा, तुळशीला दिवा वगैरे लावायचा. परत माझ्या ओठ्याची पूजा असते, अशी माझी सगळी पूजा असते. ती पूजा झाल्याच्या नंतर मला जेवण करायचं असतं. असं सगळं माझा शेड्यूल होता. तर त्या शेड्यूलमध्ये पण मी हळूहळू केलं, कारण की मला खूप गरगरल्यासारखं होत होतं. तरी मग मी केलं कसं तरी. अजूनही दुखती आहे थोडं, पण ठीक आहे, गोळी घेतली आहे मी, दुखते तरीसुद्धा. आणि ॲक्च्युली माझ्यामुळे माझ्या मिस्टरांना झोपायला नाही भेटला, कारण की खूप माझी मान दुखत होती. मग तो रात्रभर ते जागेच होते, ॲक्च्युली मला झोपच नव्हती. तर मग मी कसं केलं. मग त्याला टिफिन नव्हता द्यायचा प्रिन्सला. मग त्याला तो बनाना दूध रेग्युलर जे आहे त्याने ते खाल्लं आणि तो गेला. 10ला सुटणार होता. त्याच्यानंतर मग मी माझं रेग्युलर काम कपड्याची मशीन वगैरे लावायचं, मग मी एकीकडे मशीन वगैरे लावले. त्याच्यानंतर आज बोली सॅटर्डे आहे, प्रिन्सला घेऊन आल्यानंतर टिफिन वगैरे दिला त्यांना. टिफिन केल्यानंतर मग मी हे कबड जे आहे ना, हे कपडे आहेत. हे कपडे तुम्ही बघू शकता. हे एवढे जे हे ठेवायचे त्यातले काढायचे. हे कपडे जे आहेत तिकडचे जे तुम्हाला त्यांनी आता दाखवले, ते कपडे ना मी यांना आता द्यायचे. बघू आमच्याकडे अनाथ आश्रमासाठी दारामध्ये ते एक आहेत काका, ते येतात. एकतर ते कपडे मी त्यांना देणार, किंवा ना आमच्या बिल्डिंगखाली एक छोटासा मुलगा आहे माझ्या मुलासारखा,
छोटा आहे, त्याचं नाव लाडू आहे, त्याला मम्मी नाही आहे. चिंचपोकळीचा ब्रिज जो आहे त्या ब्रिजवरती तो राहतो. तर त्याचे पप्पा आणि तो असं अजून कोणतरी असेल, पण तो त्याला मम्मी नाही आहे, त्याची मम्मी ऑफ झाली आहे. तर त्याचं फार भारी आहे, त्याचं देवाने नशीब त्याचं फार भारी हे केलं आहे. त्याला कोणही म्हणजे ना त्याचे ठरलेले टाईम आहेत. मी असं ऐकलं आहे त्याच्याबद्दल की जिम आहे कुठे आमच्या त्या चिंचपोकळीच्या साईडला, तिकडे जिममध्ये जो आहे ते तो दादा त्याला नेहमी हे करतो, म्हणजे सकाळी तो त्याच्या बॅगेमध्ये त्याचा ब्रश असतो त्या लाडूचा. मग तो त्याला, मी हे सगळं ऐकलेलं आहे की त्या लाडूचा ना ब्रश असतो, तो त्या लाडूला ना छानपैकी ब्रश करायला देतो. लाडू त्यावेळेस सकाळी उठला की लाडू त्यावेळेस त्या म्हणजे त्या जे मी बोलला जिममध्ये आहे, मला त्या जिमचं नाव नाही माहिती, मला थोडंसं काहीतरी माहिती मिळाली ते मी तुम्हाला सांगते. तो मुलगा मी तुम्हाला केव्हा तरी दाखवेल, पण तो जास्त करून माझ्या बिल्डिंगच्या खाली असतो. तर त्या जिममधले जे आहेत ना दादा, ते त्याला मस्तपैकी त्याचा ब्रश असतो त्यांच्याकडे. ते जेव्हा येतात तेव्हा त्याचं ब्रश वगैरे सगळं त्याचा खाऊ खुराक जो आहे ते घेऊन येतात. तर त्याला सकाळी तो बरोबर उठला की तो त्यांच्याकडे जातो. मग ते त्याला जिममधून बाहेर आल्यावरती मस्त छानपैकी ब्रश वगैरे करायला देतात. तो तिथे ब्रश वगैरे करतो, फ्रेश होतो आणि ते त्याला ना ड्रायफ्रूट आणतात घरातून, काजू बदाम वगैरे. तो छानपैकी तो ड्रायफ्रूट खातो, मग तो नाश्ता वगैरे करतो, तिथून तो निघतो, पुन्हा माझ्या बिल्डिंगखाली येतो. त्याचे ना प्रत्येक वेळेस कोणीतरी ना त्याला असं देवाने खरंच समर्थांनी त्याच्यासाठी खूप अशी छान छान माणसं निवडलेली आहेत. तो मुलगा एवढा गोंडस आहे, तर त्या मुलासाठी करतात. आणि त्या मुलाला असं खाणं पिणं देताना काही कोणाचं हे नसतं. फक्त एक हे आहे की तो मुलगा खूप गोंडूस आहे, छोटा मुलगा आहे, जे नशिबात आहे तेच होणार आहे. तर अशा प्रकारे तो जो मुलगा आहे लाडू, तर त्या लाडूसाठी मी आता प्रिन्सचे काही कपडे काढलेले आहेत, ते मी त्याला देणार आहे. अर्धे कपडे अनाथ आश्रममध्ये देणार आहे. ते काका आमच्या दारात येतात नेहमी, व आठवड्यातून की 15 दिवसातून एकदा ते येतात. मग आमच्याकडे काही कपडे असतील ते काढून त्यांना देतो आम्ही, ते अनाथ आश्रममध्ये नेतात. मग आता मला लाडूला सांगितलं, आमच्या बाजूच्या ज्या पहिल्या माळ जिथे मी राहायची तिकडच्या काकींनी सांगितलं त्याला, मनीषा काकी म्हणून, मनीषा कांबळे, तो त्यांच्यावर असतो तिथे बसलेला. मग त्यांनी सांगितलं, अरे लाडू तुला प्रिन्सची मम्मी प्रिन्सचे कपडे देणार आहे आणून, तर मग तू घे. तर तो 2 दिवस झाले माझ्या मागे लागलाय. मला त्याने गार्डनमध्ये बघितलेलं, तर मला बोलतो प्रिन्सची मम्मी मला कपडे बोलली, हो मी काढून ठेवले, तुला मी देते. तर आज मी त्यासाठी हा शनिवार हे सगळे कपडे काढलेले आहेत, तर त्याला नेऊन द्यायचे. तर मग आपण भेटूया. मी एवढे सगळे कपडे द्यायला काढलेत आणि हा कबर्ड लावून झालेला आहे. ही व्हिडिओ माझा बाबू काढतोय, त्याचा कबाड आहे म्हणून तोच काढतोय व्हिडिओ. तर हे कबाड लागलेलं आहे अशा प्रकारे. एवढे सगळे कपडे काढून अजून एवढे तरी आहेत, तरी पप्पा काहीतरी आणतच असतो. काय सांगणार तुम्हाला, मी वैतागते या लोकांना, जाम त्रास देतात. तर काय अजून पुढे बघतच राहाल तुम्ही. हे आता एवढंच आवरलं आहे. हे कबाड माझ्या बाबूचं आहे, हे मोठं कबाड माझं आहे. सासूचं कबाड वेगळं, माझ्या नवऱ्याचं कबाड वेगळं. सगळ्यांना वेगवेगळे कबाड आहे, कारण हे कबाडात जागाच नाही आहे. म्हणून मला सांगितले कबाड खाली कर, त्याशिवाय दुसरं काय घेणार नाही. तर मी बोलली ठीक कर. माझं कबाड वगैरे आवरून झालेलं आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहे 1:30. तर मी आता घेते जेवायला. ॲक्च्युली ते कबाड आवरण्यामध्ये मला कळलं नाही 1:30 कधी वाजले. तर आता मी जेवण गरम करून मी तर जेवायची तयारी करते. जेवून माझ्या मैत्रिणीचा मला एका फोन आलेला आहे की गौरी तू काय करतेस. तर मी बोली का अगं सॅटर्डेला तुला सुट्टी असते. तर मी बोली हो. तर काय तर ती बोली ऐक ना आपण कुठेतरी सगळे फ्रेंड्स जाऊया. तर मी बोलली ठीक आहे चालेल. तर मग आता मी जेवणार आहे आणि मला 3:30-4चा टायमिंग आहे. तर मला त्या टायमाला निघायचं आहे घरातून. तर आता मी जेवते वगैरे, जरा सगळं पसारा आवडते. संध्याकाळच्या जेवणाची थोडीशी तयारी करून जाणार आहे. आज जेवणाचा ब्लॉग मी नाही टाकणार आहे कारण की मला बाहेर फिरायला जायचं आहे. तर तुम्ही आज बाहेरची माझी लाईफस्टाईल, माझ्या फ्रेंड्स आम्ही सगळे कशा आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. तर मग आपण भेटूया बाहेर फिरताना.
आणि आता प्रिन्सला ना मी जेवायला सांगते, तो ऐकत नाहीये. प्रिन्स तुला यायचं ना फ्रेंड सोबत? हा मग चल लवकर जेवायला बस. आता मी जेवायला बस. हे नको कसाला एवढं हे असं बोलायचं नाही. काय अवतार बघ काय तो. सगळं करायचं असतं पण आता काय, आता भाजी दुपारचं जेवण आमचं टिफिन असते ना, मग मी चपाती भाजीच करते. तर फक्त चपाती भाजी आमच्याकडे आज फ्लावर बटाट्याची भाजी आहे आणि चपाती. मला हसायला येते, मी जेवते. ॲक्च्युली मिस्टरांचा फोन आलेला, जेवली नाही. आता गड्यात वाजले 2:30. मी तुम्हाला 2 ते बोलले, त्यांचा 1ला फोन आलेला, जेवढीच कारण मी नाही, थोडेसे कपडे लावायचे कपडे ते लावते. ते बोलले बस ते नंतर लावत बस, पहिली जेवून घे. मग झालं, आता सगळं कपाट लावून घेते. परत एकदा उठा जेव्हा परत कपडे लावून कंटाळा येतो. अर्ध्या तासात मी पटापट सगळं आवरलं आणि बरोबर 2ला जेवायला त्यांना फोन करते की आम्ही जेवायला बसलो आहे. त्यांचं कसं 2ला लंच होतो, मग ते जेवतात ते आम्हाला फोन करत जेवलात की आता आम्ही आता जेवतो आहे. आणि जेवून झालं त्यांना फोन करत की आम्ही जेवलो, तर मग या जेवायला. मी तुम्हाला सांगितलं ना मला माझ्या मैत्रिणीसोबत जायचं आहे बाहेर, तर मी जेवणाची काही व्हिडिओ टाकणार नाही आहे. तर ॲक्च्युली मी जेवण झालेलं आहे. मी इथे पनीरची भाजी केलेली आहे आणि तिथे डाळ करायला ठेवली. भात हा सासूबाई संध्याकाळी 8 वाजता त्यांना बोलले भात लावायला. चपात्या पण झालेल्या आहेत. मी जेवण करून जाते कारण की मिस्टर आल्यानंतर परत जेवायला उशीर होणार, म्हणून मी जेवण करून जाते. तर आम्ही आता सगळ्या मैत्रिणी भेटणार आहोत, तर मग आपण भेटूया सगळे फिरायला. तर तुम्ही बघू शकता, एकीकडे माझी डाळ शिजते आहे, झाली आहे फोडणी देऊन. आणि मी केलेली आहे आज पनीरची भाजी. सकाळी मी फ्लावरची भाजी केली होती, म्हणून आता सकाळी प्रिन्सच्या पप्पांना फ्लावरची भाजी खायची होती म्हणून फ्लावर बटाटा केला होता. आणि प्रिन्सला हवं होतं संध्याकाळी पनीर. मग मी फिरायला चालली आहे, तर मग बाहेर मैत्रिणींना भेटणार आहोत, तर तिथे तर थोडंसं आम्ही बाहेर काहीतरी स्नॅक्स खाणारच आहोत. पण कसं तरीसुद्धा आज घाई होती, म्हणून मी तुम्हाला एवढं सगळं दाखवू शकली नाही की कसं काय केलं ते. मी खूप घाईत केलेलं आहे. चपात्या पण झालेल्या आहेत, भात फक्त सासूबाईंनी सांगितलं संध्याकाळी 8 वाजता लावायला. तर अशा प्रकारे मी केलेलं आहे साधं सोपं जेवण, डाळ आणि ही पनीरची भाजी. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं डाळ आणि पनीरची भाजी हे मला कमेंटमध्ये कळवा नक्की. तर बाय. मी आता निघाली आहे. माझ्या फ्रेंडचा फोन आला की तू खाली आहे, तर ते लोकं खाली आले आहेत. तर मी आता घरातून निघते आहे. मग आपण आता भेटूया त्यांच्यासोबत. सगळा उशीर आहे आणि ही आत्ता आली. ध्रुवची मम्मा, ध्रुवची मम्मा आणि आम्ही तिघी चाललो आहोत फिरायला. हाय का रुई? फ्रेंड बसली, फ्रेंड. ध्रुव इकडे कर, से हाय. भेटलेलो आहोत. तीन कलाकार तिघी पण भेटलेले आहेत. तिघींचं एक टुल्लू पार्टी आहे, आमच्या दोघींचं पुढे बसले. तर आता आपण जरा करूया मजा आणि मग बघूया सगळं. मग तुम्ही बघालच आमची धमाल. आजची काय आहे, शनिवार आहे. शनिवार मी तुम्हाला सांगितलं ना, सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावरती आम्ही असाच गोंधळ घालतो. आम्ही फ्रेंडच असे आहोत. आमचं बोललं ना जीवन खूप असं घट्ट पण आहे, असं स्मूथ पण आहे, पण त्याच्यातून पण आम्ही वेळ काढला. अजून आहे या ग्रुपमधले अजून आहेत, पण सगळे बिझी मॅन आहेत. तर आम्ही त्यातूनही वेळ काढून आम्ही आमचा चाललो आहे फुल धमाल मस्ती करायला. तर मग भेटूया, बाय.
चल ना. म्हणून त्यांनी 4चा टाइम दिला तुम्हाला. ती चालली ना पूनम. ती चालली आहे ना पूनम. तिने गुरुवारची पूजा केली ना, त्याचा नारळ सोडायला ती आत्ता गेली. बघा सगळीकडे बसा, कारवर बसा, सगळीकडे बसा. दुपारी सुद्धा चालू झालेली आहे. माय बेस्टी थोडं चालले शेवपुरी खायला. शेवपुरी ध्रुव खोकतो आहे. रुपालीची आवाज आले की मम्मा. मम्माच बॉय. ही पूनमची दहीपुरी येते. दहीपुरी विसरला होता येते. पूनम लेखामध्येच तुटून पडली. तर असे आले सगळे. अशाप्रमाणे दहीपुरी पण आलेली आहे पूनमची. या जाऊ दे, पडू देत पडू देत. खा ना खा ना. ह्याच्यात काय ह्याच्यात धर. प्रेम अतिप्रेम आहे आमचं. प्रेम पूर्ण ताटातून बाहेर येतं. तर मग शेवपुरी खाऊन झाली ना. कशी होती? छान. तुझं काय मग? छान छान मस्त छान. तुम्हाला दिला कसा? एक नंबर. अप्रतिम. आता खाऊया आपण कोणती. छान आहे आईस्क्रीम. चौपाटीवर मलाई. आईस्क्रीम खायला खूपच भारी वाटतं. कसं वाटतं? मजाच वेगळी असते चौपाटीवरची आईस्क्रीम. तर फिलिंग सांगा बाबा. ऐकली आपली खरंच छान आहे. मजा आली एक नंबर. येताना. लहानपणीची आठवण आली. मटका कुल्फी मिळायची. खूप सुंदर लागते. खारट मग कुल्फी खाऊया. आणि कुल्फी खाताना हा आपण आजूबाजूचा आनंद घेऊया. समुद्र मस्त भरलेला आहे आणि थोडासा वरती आलेला आहे बीचचा. तर आता आम्ही जरा गार्डनमध्ये जाणार आहोत बसायला, गप्पा मारायला. मैत्रिणी भेटल्यानंतर तर गप्पा तर होतात. मग भेटूया आपण आता गार्डनमध्ये. फार कधी समुद्राचा आनंद घेतला मस्तपैकी. आणि समुद्राचा आनंद घेता घेता खूप साऱ्या गप्पा मारायच्या. गप्पा मारलेल्या नाही आहेत कारण की रुपालीला बघताय तुम्ही फुल फोटोशूट चालू आहे तिचा. आणि गंमत तर अशी आहे तिच्याकडे बॅगा बघा. पण तरीसुद्धा आमचा सेल्फी काढणं काही बंद होत नाही आहे. चला तर चलो मग भेटूया आता गप्पा मारायला. सगळ्यात जास्त उशीर केला असेल तर ती पूनम. सॉरी. प्लॅन झाला 4चा, पोचते 6:45ला. किती ग्रेट फ्रेंड आहे ना माझी. खूप छान. जाऊ देत. मी सांगितलं ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असतो, तसं तिच्याही लाईफमध्ये स्ट्रगल आहे. काम होतं केलं म्हणजे आपणच खुश होऊन चालत नाही ना, आपल्या घरातल्यांना पण खुश करावं लागतं. हां तर अशा आता उशीर झाल्यामुळे आम्ही थोडा प्लॅन चेंज केला. मग आता आम्ही शिवाजी पार्कात आलेलो आहोत. पार्क मी बघू शकता मुलं. आणि आमचा एक तुफान आहे. तिला ॲक्च्युली भूक लागली आहे म्हणून ती आता शेवपुरी भेलपुरी खाण्याच्या ह्याच्यात आहे. फार तुफानमध्ये ती पळणार आहे. तर मग आपण भेटूया आता. प्रियंका आजचा आपले अर्धा दिवस कसा गेला? खूप छान. खूप मस्त. खूप धमाल केली. बरं वाटलं. आपला थोडासा हे छान गेला ना, तो महत्त्वाचा आहे. दिवस म्हणजे असं वाटतं की पूर्ण दिवसाचं सार्थक झालं. तर मग ॲक्च्युली मी माझ्या नेहमीच्या हेकवरती आहे शिवाजी पार्कात. ॲक्च्युली जेव्हा मैत्रिणी
पारखाच्या कट्ट्यावर जेव्हा भेटतात तेव्हा छान गोष्टी रमतात. तशा आमच्या गोष्टी रमल्या आणि आता आम्ही सध्या पारखातून निघालो आहोत. आता आम्ही चाललो आहोत घरी. नाही तिथेच हां तिथेच. मग आता नाही, मग पार्कातल्या आता छानपैकी कट्ट्यावरच्या जुगाडबंदी, आमची जी जुगाडबंदी होती ती छानपैकी संपलेली आहे आणि आता आम्ही परत आमच्या निघालेलो आहोत. तर आता तिथे आमचे नवरे वाट बघतायत, कारण की आमची मुलं आमच्यासोबत आहेत. नवऱ्यांना आम्ही कामाला पाठवलं आहे, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहे, आम्ही आमच्यामध्ये व्यस्त आहोत. तर आजचा सॅटर्डे खरंच खूप छान गेलेला आहे. आता उद्याचा संडे बघूया कसा आहे. तर मग चला बाय, भेटूया मग परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. हा आहे समर्थ, त्याचे एक्झाम चालू होते 11वीचे, तो 11वीला आहे. एक्झाम चालू आहे तर त्याचे एक्झाम परवा संपले ना, परवा त्याचे एक्झाम झाले. परवा त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं. मी हळदी कुंकाला गेली तेव्हा मला कळाले की समर्थाचे एक्झाम आज संपले. तर त्याच्या मम्मीनी काकीनी मला इन्व्हाइट केलं होतं हळदी कुंकाला. त्याची मम्मी म्हणजे माझी बहीणच आहे आणि आम्ही फ्रेंड आहोत, पण फ्रेंडपेक्षा आमचं नातं जास्त बहिणीसारखं आहे, म्हणजे घराचं रिलेशन आहे. तर दुसरी गोष्ट अशी, आम्ही हळदी कुंकाला गेलो, फार मजा केली तिथे घरी. आणि त्यांचा प्रोग्राम चालू असताना ही माझी बहीण लिफ्टजवळ आली. आम्ही तिथेही गप्पा मारल्या. ते गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर मग तिला बोलले चला आता बाय, मला दुसऱ्या हळदी कुंकाला जायचं आहे. मग आम्ही आलो घरी. तर असा माझा बहिणीचा तो मुलगा समर्थ आज एक्झाम संपल्यानंतर तो आज आणि काल, परवा एक्झाम संपली आणि आज आणि काल तो भांडतोय माझ्याबरोबर, भांडतोय की सांगतोय हे त्यालाच माहिती. आता मला सांगा, एक्झाम माझी संपली परवा, मग मी आलो काल आणि आज, मग झालं एक्झाम संपल्या आलो. मी तेच बोलते, असं मी तुम्हाला सांगते की एक्झाम संपल्यानंतर तो काल माझ्या घरी आला, आज माझ्या घरी आला. आणि आज तो एवढे सुंदर शब्द बोलला ना, मला फार आवडले. तर दुसरी गोष्ट, तो तबला वाजवायचं मला कारण आहे, पण जाऊ दे. मी जे तुम्हाला सांगते, दादरला गेली मैत्रिणीसोबत, तर आम्ही फिरलो, मजा केली, जाम मजा केली. आजचा दिवस आमचा फार सुंदर गेला. उद्याचं तुम्हाला शेड्यूल तर मी सांगितलेलं आहे की मला बाहेर जायचं आहे, तोही तुम्ही ब्लॉग बघाल. पण तिथून निघाल्याच्या नंतर मी घरी आली. तिथे मला हळदी कुंकू होता माझा बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावरती. मग तिथे मी चेंज करायला घेतला, तिथे मग मी चेंज केलं. सॉरी, त्यांची मुलगी आलेली बोलवायला. मग तिने मला सांगितलं की काकी तुम्हाला मम्मीने हळदी कुंकूला बोलवलं आहे. तर मग मी टी शर्ट घातली होती, ती टी शर्ट काढली, कुर्ता घातला आणि मग मी हळदी कुंकाला गेली. हळदी कुंकूचं वाण घेऊन मग मी घरी आली. घरी येईपर्यंत सासूबाईने जेवण गरम करून खाली ठेवलं होतं. तर आम्ही जेवली आणि माझा लेक जेवला, आमचं जेवण वगैरे झालं. आणि तेवढ्यात मी आता बोलली जरा घरी पोचल्यानंतर जेवणापर्यंत मला व्हिडिओ काढायचा वेळ नव्हता. आता प्रिन्स माझा होता, तर मग तो बोला मम्मा व्हिडिओ काढून घे, तेव्हा मी व्हिडिओ काढला. तर अशा प्रकारे माझं आजचं हे शेड्यूल होतं. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.